एखादं साधंसं कार्टून आणि त्यामधला पाठलाग. आपल्याला वाटेल की यात काय विशेष आहे, पण कधीकधी ह्याच गोष्टी आपल्याला जगण्याचे खूप मोठे धडे देऊन जातात. आज आपण अशीच एक गोष्ट बघणार आहोत. ही गोष्ट आहे धोरणांची, निराशेची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकत्र येण्याच्या, एकजुटीच्या अविश्वसनीय ताकदीची. आणि कथेची सुरुवात होते एका हताश आवाजाने. विचार करा, कबुतरांचा एक संपूर्ण थवा एका जाळ्यात अडकलेला, मृत्यू अगदी समोर दिसतोय. आणि अशावेळी त्यांचा जो नेता आहे तो ओरडतो. त्याचा तो आवाजच सांगून जातो की संकट किती मोठं आहे आणि त्यांची आशा कशी संपत चालली आहे. बरं, तर इथेच येतो एक जबरदस्त ट्विस्ट. आता बघा, साधारणपणे काय झालं असतं, ती कबुतरं हार मानून बसली असती. पण नाही, नियतीसमोर गुडघे टेकण्याऐवजी ती काहीतरी अविश्वसनीय करतात. कल्पना करा, ती सगळी कबुतरं एकाच वेळी एकाच तालात पंख फडफडवायला लागतात. आणि काय आश्चर्य, ते जड जाळं घेऊनच आकाशात उडतात. आणि इथून सुरू होतो खरा पाठलाग. ज्यांनी ते जाळं टाकलं होतं, म्हणजे चिंटू आणि चिंकी, ते तर बघतच राहतात. पण त्यांना वाटतं, अरे हे किती दूर जाणार, आपण यांना पकडू शकतो. त्यांना तर फक्त ती कबुतरं विकून मिळणाऱ्या पैशातून खेळणी घ्यायची आहेत. त्यांची ही छोटीशी लालसा त्या कबुतरांसाठी मात्र अक्षरशः जीवघेणी ठरते. आता बघा, संकट एकटं येत नाही म्हणतात ना, तसंच काहीसं झालं. परिस्थिती आणखीनच वाईट होते. कबुतरांची ही जी धडपड आहे ना, ती फक्त त्या मुलांचंच नाही, तर आजूबाजूचा इतर भुकेल्या प्राण्यांचंही लक्ष वेधून घेते. म्हणजे आता धोका फक्त जमिनीवरून पाठलाग करणाऱ्या मुलांचा नाहीये, तर तो प्रत्येक दिशेनं त्यांच्यावर झडप घालायला तयार आहे. इथे ना एक धोक्यांची साखळीच तयार झालीय, मोठी इंटरेस्टिंग आहे. बघा, चिंटू चिंकीला पैसे हवेत, मांजराला भूक लागलीये, कुत्रा आणि रानमांजराला संधी दिसतीये. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या एका साध्या नैसर्गिक गरजेपोटी या पाठलागत उतरलाय. आणि याचा परिणाम त्या बिचाऱ्या पळून जाणाऱ्या कबुतरांसाठी धोका क्षणाक्षणाला वाढत चाललाय. आता उडून उडून त्यांची ताकद कमी व्हायला लागते आणि मग खरं युद्ध सुरू होतं. पण हे युद्ध बाहेरच्या शिकाऱ्यांसोबत नाहीये. हे युद्ध आहे त्यांच्या स्वतःच्या मनात. निराशेविरुद्धचं युद्ध. आता बघा, संकट एकच आहे, पण प्रतिक्रिया दोन आहेत. एक कबूतर म्हणतंय, आता नाही होणार माझ्याने, तर दुसरीकडे त्यांचा नेता म्हणतोय, हार मानू नका, ही जीवन मरणाची लढाई आहे. आणि इथेच आपल्याला कळतं की अशा कठीण काळात एका खऱ्या लीडरची, एका नेत्याची भूमिका किती महत्त्वाची असते. एका बाजूला निराशा आहे, तर दुसऱ्या बाजूला शेवटपर्यंत लढण्याची जिद्द. बॉस, आता आपण वाचणार नाही असं वाटतंय. हे फक्त शब्द नाहीत, हा त्या संपूर्ण थव्याच्या मनात दाटून आलेल्या निराशेचा आवाज आहे. विचार करा, त्यांची ताकद संपत आलीये, शिकारी जवळ पोचलेत, आणि जिंकण्याची आशा ती जवळपास नाहीच झालीये. हा त्यांच्या संघर्षातला सगळ्यात कठीण, सगळ्यात नाजूक क्षण आहे. आणि जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं, आता काहीच होऊ शकत नाही, बरोबर त्याच क्षणी त्यांचा नेता एक गोष्ट सांगतो. तो त्यांचं अंतिम ठिकाण सांगतो, एक खास झाड. आणि ते झाडच त्यांची शेवटची आणि एकमेव आशा आहे. मग काय होतं, एक हताश फोन कॉल केला जातो आणि एका नव्या योजनेला सुरुवात होते. आत्तापर्यंत जे त्यांचं दिशाहीन उडणं सुरू होतं त्याला एक स्पष्ट ध्येय मिळतं. आणि या प्लॅनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग कोण आहे, तर त्यांचा एक मित्र, एक उंदीर. आणि पलीकडून त्यांच्या मित्राचं, त्या उंदराचं उत्तर येतं, काळजी करू नका, तुम्ही फक्त लवकर या, मी माझे दात तयार ठेवतो. हे फक्त एक उत्तर नाहीये, हे मदतीचं वचन आहे. आणि या वचनामुळे त्या निराश कबुतरांमध्ये जणू एक नवीन आशा, एक नवी ऊर्जा संचारते. आणि आता आपण पोचलो आहोत कथेच्या क्लायमॅक्सवर, म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यावर. कबुतरं थकली आहेत, अक्षरशः बिशुद्ध पडतील अशा अवस्थेत आहेत, पण तरीही त्या झाडाच्या जवळ पोचत आहेत. आणि त्यांच्या मागे त्यांचे सगळे शत्रू अगदी पाठीवर आहेत. तोपर्यंतचा जो प्रवास आहे ना, त्याचा शारीरिक आणि मानसिक थकवा इतका वाढलाय की तो आता सहनच होत नाहीये. आणि इतक्यात काय होतं, एक कबूतर हवेतच चक्कर येऊन खाली कोसळतं. हे बघून बाकीच्यांच्या मनात सुद्धा भीतीने घर करायला सुरुवात होते. पण त्यांचा नेता, तो बघा, एक साथीदार खाली पडलाय, पण तरीही तो हार मानत नाहीये. तो निराशेला अजिबात थारा देत नाही. उलट तो बाकीच्यांना धीर देतोय, चला उडत रहा, आपण अगदी जवळ पोहोचलो आहोत. तो शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आता जरा खाली बघूया जमिनीवर काय चाललंय. ते शिकारी, त्यांची उत्सुकता आणि भूक दोन्हीही वाढत चाललीये. त्यामुळे सगळा तणाव अगदी शिगेला पोचलाय. ते फक्त एका गोष्टीची वाट बघतायत, कबुतरांनी चूक कधी करायची आणि खाली कधी पडायचं. आणि त्याच वेळी झाडावर त्यांची मदत तयार आहे. उंदीर वाटच बघतोय. म्हणजे ही एक शर्यत आहे.
वेळेच्या विरोधात कबुतरं पकडली जाण्याआधी त्या झाडापर्यंत पोहोचू शकतील का? हाच खरा प्रश्न आहे. आणि मग कबुतरा आपली शेवटची चाल खेळतात. त्यांच्यात जेवढी काही ताकद उरली होती ती सगळी एकत्र करून ते त्या झाडाच्या दिशेने झेप घेतात. खाली चिंटू आणि मांजर ते फक्त बघत राहतात, कारण त्या उंचीवर जाणं त्यांना शक्यच नसतं. आणि शेवटी प्लॅन यशस्वी होतो. उंदीर आपलं वचन पूर्ण करतो. तो पटापट दातांनी जाळं कुरतडतो आणि सगळ्या कबुतरांना मोकळं करतो. विचार करा, एकता, योग्य नेतृत्व आणि एका खऱ्या मित्राची साथ, या तिन्ही गोष्टींमुळे त्यांनी एका अशक्य वाटणाऱ्या संकटावर मात केली. हा त्यांच्या एकजुटीचा, त्यांच्या इच्छाशक्तीचा विजय होता. तर मग या गोष्टीतून आपण काय शिकतो? एक महत्वाची गोष्ट, की जेव्हा सगळं काही पणाला लागलेलं असतं तेव्हा एकता हीच सर्वात मोठी ताकद असते का? बघा, एकट्याची ताकद कधी ना कधी कमी पडतेच, पण जेव्हा सगळ्यांची इच्छाशक्ती एका ध्येयासाठी एकत्र येते तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.